काल परवा अनेक मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि त्या छोट्या छोट्या चेहऱ्यांकडे पाहून नकळत आठवला तो शाळेतला पहिला दिवस. मित्रांनो, तुम्हाला देखील आठवतो का तो शाळेतला पहिला दिवस? तो दिवस ना काही वेगळाच असायचा. डोळ्यात हजारो स्वप्न असायचे, मनात थोडीशी भीती असायची, पण चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच उत्साह आणि आनंद असायचा. नवीन दप्तर, नवा गणवेश, नवीन पुस्तकं आणि त्या नवीन पुस्तकांतून येणारा तो सुंदर सुगंध. जणू असं वाटायचं की आयुष्याच्या एखाद्या नव्या पर्वाची सुरुवातच झाली. पहिल्या दिवशी आईबाबांचा हात धरून जेव्हा शाळेच्या गेटमधून आत पहिलं पाऊल टाकलं, तेव्हा मनात अनेक प्रश्न असायचे. कसं असतील माझं हे नवीन जग? कोण असतील माझे मित्र? आणि कसे असतील माझे शिक्षक? नवीन वर्गखोल्या, नवीन बाक, नवीन शिक्षकांचा पहिला आवाज आणि सगळ्यात खास म्हणजे पहिल्यांदाच भेटलेले ते नवीन मित्र. तेव्हा कुठे माहीत होतं की हेच अनोळखी चेहरे एक दिवस आयुष्याच्या सुंदर आठवणी बनतील. पहिल्या घंटेपासून सुरू झालेला तो सुंदर प्रवास, पाढे, कविता, गृहपाठ, शिक्षकांची शिकवण, मित्रांसोबतची मस्ती, मधल्या सुट्टीतील डब्यांची देवाणघेवाण आणि मैदानावर खेळताना मिळालेला तो निरागस आनंद. मित्रांनो, शाळेच्या त्या छोट्याशा वर्गखोलीत आपण केवळ पुस्तकच शिकलो नाही, तर शिकलो मैत्री, संस्कार, शिस्त आणि आयुष्यात जगण्याची खरी कला. आज आपण मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या, आयुष्याच्या धावपळीत अनेक नवीन चेहरे भेटले, पण शाळेच्या पहिल्या दिवशी भेटलेले ते चेहरे, त्या आठवणी, तो आनंद आजही मनाच्या एका कोपऱ्यात तसाच जिवंत आहे. आजही आठवतो तो पहिला दिवस, ते नवीन दप्तर, तो गणवेश, शाळेची पहिली घंटा आणि चेहऱ्यावर असलेलं ते निरागस हसू. कारण मित्रांनो, शाळेचा पहिला दिवस फक्त शिक्षणाची सुरुवात नव्हती, तर ती होती आयुष्यभर जपून ठेवलेल्या आठवणींच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात.